महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं गडपती या शीर्षकाअंतर्गत दिवाळीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या गडकिल्ला स्पर्धेत साल्हेर किल्ला साकारणाऱ्या एकता मित्र मंडळानं प्रथम क्रमांक पटकावलाय. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. प्रथम पारितोषिक असलेल्या 51,000 रुपयांच्या रोख रकमेपैकी 21,000ची रोख रक्कम किल्ले संवर्धनासाठी काम करणाऱ्या दुर्गवीर प्रतिष्ठानला सामाजिक भावनेतून एकता मित्र मंडळानं जाहीर केली आहे. त्यांच्या या कृतीबद्दल उपस्थित शिवप्रेमींनी उभं राहून टाळ्यांच्या कडकडाटात कौतुक केलं. गडकिल्ले बांधणीबाबतचा छत्रपती शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन तसंच बांधणीचं कौशल्य आजच्या तरुण पिढीला कळावं यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं गडकिल्ले यांच्या प्रतिकृती स्पर्धेचं आयोजन दिवाळीमध्ये केलं होतं. त्याचा पारितोषिक वितरण समारंभ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी आयोजक संदीप पाचंगे यांच्या मार्गदर्शनाखाली गडकरी रंगायतमध्ये संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर मनसे नेते अभिजित पानसे, अविनाश जाधव, गजानन काळे, शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, इतिहास अभ्यासक सदाशिव टेटविलकर, दुर्गवीर प्रतिष्ठानचे संतोष हासूरकर आदी मान्यवरही उपस्थित होते. मल्हारगड साकारणारे कलाकृती सांस्कृतिक समिती वाघभीळ स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचे विजेते ठरले. त्यांना 21,000ची रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रकानं मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं. कलाकृती सांस्कृतिक समितीनंही पारितोषिकातील 5,000ची रोख रक्कम दुर्गवीर प्रतिष्ठानला जाहीर केली. तर तृतीय पारितोषिक राजगड साकारणाऱ्या अष्टपेलू मित्रमंडळानं पटकावलं. 25 किल्ले मंडळांना उत्तेजनार्थ रोख पारितोषिकं आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवरायांना वंदन करून आणि दीपप्रज्वलनानं करण्यात आली. त्यानंतर गणेशवंदना झाल्यानंतर मल्लखांबांचं प्रात्यक्षिक लहान मुलांनी सादर केलं. इतिहास अभ्यासक सदाशिव टेटविलकर यांनी यावेळी निवेदिका धनश्री प्रधान दामले यांनी मुलाखत घेतली. सदाशिव टेटविलकर यांनी ठाणे जिल्ह्याला मोठा इतिहास असल्याचं सांगत ऐतिहासिक वास्तूंचं जतन करण्यासाठी वस्तू संग्रहालय नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. दुर्गवीर प्रतिष्ठानचे संतोष हासूरकर यांनी यावेळी गडसंवर्धन करताना येणाऱ्या अडचणी आणि मिळणारं सहकार्य याबाबत आपलं मनोगत व्यक्त केलं. ठाणे जिल्ह्याचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी संग्रहालय व्हावं याकरिता मनसे पाठपुरावा करणार असल्याचंही यावेळी संदीप पाचंगे यांनी सांगितलं. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नानं मीरा भाईंदर शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडीतून सुटका मिळवण्यासाठी भाईंदर ते वसई रोरो सेवा आजपासून सुरू करण्यात आली आहे. या रोरो सेवेचा शुभारंभ भाईंदर जेठी येथे खासदार राजन विचारे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण जंगम, अजित गंडोली, शेखर पाटील, जिल्हा संघटक स्नेहल सावंत, उपजिल्हा संघटक प्राची पाटील, शहर संघटक तेजस्वी पाटील, जिल्हा सचिव राजेश सिंग, शहर प्रमुख जितेंद्र पाठक, प्रशांत सावर, ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक संजय तळवी,
संदीप तांबे, नरेंद्र उपकर, अस्मिता पाटील तसंच शिवसेनेचे पदाधिकारीही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या रोरो मार्गामुळे मीरा भाईंदर वासियांना हा सुखकर प्रवास सुरू झाल्यानं नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आलं आहे. स्थानिक नागरिकांनी खासदार राजन विचारे यांचे यामुळे आभार मानलेत. मीरा भाईंदरमधील नागरिकांनी वसई येथे रस्त्यानं 40 किलोमीटरचा 1.5 तासाचा प्रवास करावा लागत होता. त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे होणाऱ्या प्रदूषणासही आळा बसणार आहे. तसंच इंधनाचीही बचत होणार आहे. हाच प्रवास आता भाईंदर ते वसई 3.5 किलोमीटरचा जलमार्ग प्रवास 15 ते 20 मिनिटांचा असणार आहे. हा सुखकर प्रवास होत असल्यानं नागरिक आणि पर्यावरण तसंच पर्यटक प्रेमी या रोरो सेवेचा अधिक फायदा घेतील असं खासदार राजन विचारे यांनी आपलं मत व्यक्त केले. कारण तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर या ठिकाणी गेले 5-6 वर्षापासून या ठिकाणी आपण पाहणी करतोय. 2014ला जेव्हा मी खासदार म्हणून निवडून आल्यानंतर ही संबंध वाहतूक कोंडी लक्षात घेता आज या ठिकाणी आपण वॉटरवेज असायला पाहिजे आणि म्हणून आपण एक प्रेझेंटेशन महापालिका आयुक्त जयस्वाल साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आदरणीय केंद्रीय मंत्री त्यावेळचे गडकरी साहेब यांच्याकडे आम्ही संपूर्ण 5 महापालिका वसई, मीरा भाईंदर, ठाणे, कल्याण डोंबिवली आणि ह्या सर्व महापालिकेला अनुसरून या ठिकाणी कशा पद्धतीने ह्याचं प्रेझेंटेशन त्या ठिकाणी आम्ही सादर केलं आणि गडकरी साहेबांनी मला वाटतं त्या संबंध प्रेझेंटेशन बघितल्यानंतर त्यांनी आम्हाला त्यावेळेला सांगितलं की या सर्व काम तुमचं आम्ही घेऊ, कारण या वॉटरवेज तयार करण्याचं काम मला वाटतं आम्ही सर्व देशामध्ये घेतो आहे आणि हे सुद्धा तुमची मंजूर करू. आणि मग त्यावेळेला या सर्व जेटी मंजूर केल्या. सुरुवातीला 12 जेटी होत्या, त्यानंतर मग दुसरे मंत्री आले, गडकरीनंतर मांडविया साहेब आले आणि त्यांच्याकडे सुद्धा आम्ही ते प्रेझेंटेशन दाखवलं आणि त्यानंतर ह्या पहिल्या टप्प्यामध्ये या भाईंदरच्या जेटीचं काम या ठिकाणी घेतलं होतं. परंतु हे काम करत असताना मला वाटतं भाईंदरची जेटी CRZ आणि इतर सर्व परमिशन आपल्याला मिळाल्या, परंतु वसईची जी जेटी त्या ठिकाणी होणार होती त्या ठिकाणी भरपूर अशा अडचणी होत्या. त्यामध्ये CRZची अडचण होती, ती परमिशन देत नव्हते कारण ती साईड चुकीची होती आणि म्हणून मग त्यावेळेला आपण ह्याची मागणी केली त्यावेळेला की ही साईड चेंज करून द्या. मुंबई महानगर क्षेत्रासह ठाण्यातील रिअल इस्टेट विश्वात ग्राहकांच्या सर्वाधिक पसंतीच्या क्रीडा MCHच्या यांच्या प्रॉपर्टी प्रदर्शन 2024नं यंदाही वैभवशाली कामगिरी नोंदवली आहे. याबद्दल क्रीडा MCHच्या ठाणेचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी आनंद व्यक्त केला आहे. या प्रदर्शनाला यंदा तब्बल 30,217 जणांनी भेट दिली, तर 217 कुटुंबियांचे ठाणे शहरात घराचं स्वप्न साकार झाले. तर विविध बँका आणि वित्त संस्थांकडून सुमारे 1,250 कोटींहून अधिक कर्जांचं वाटप करण्यात आले. क्रीडा MCHच्या ठाणे यांच्या वतीनं पोखरण रोड नंबर 1 वरील रेमंड मैदानावर 16 फेब्रुवारीपासून 4 दिवसांचं गृहउत्सव प्रॉपर्टी प्रदर्शन 2024 भरवण्यात आलं होतं. या प्रदर्शनाला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. मुंबई महानगर क्षेत्रात आघाडीवर असलेल्या बांधकाम व्यावसायिकांकडून प्रदर्शनात सहभाग घेण्यात आला. यामध्ये 50हून अधिक बांधकाम व्यावसायिकांनी 100हून अधिक गृहप्रकल्प आणि व्यावसायिक प्रकल्प सादर केले होते. तर कर्ज पुरवठा करण्यासाठी 15हून अधिक बँका आणि वित्त संस्थांनी सहभाग नोंदवला. ठाण्यात शुक्रवारपासून सुरू झालेल्या या 4 दिवसांच्या प्रदर्शनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळून प्रॉपर्टी प्रदर्शनानं यंदा वैभवशाली कामगिरी नोंदवली. ठाणे शहरात वास्तव्यासाठी शेकडो नागरिकांनी पसंती दिली. याबद्दल क्रीडा MCHच्या ठाण्याचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनीही आनंद व्यक्त केला. या प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा MCHच्या ठाण्याचे पदाधिकारी, आयोजक समिती आणि सदस्यांनी नियोजन केलं होतं. अशा शब्दात अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी सर्वांचंच कौतुक केलंय. लोकांनी 21st प्रॉपर्टी एक्झिबिशन ज्याचं आम्ही नाव दिलं होतं होम उत्सव, त्या संपन्न झाला. आम्हाला अत्यंत खुशी आहे की 30,217 परिवारांनी ते इथे रजिस्टर केलेलं आहे. 217 फ्लॅट एकोणीस विकला आणि 1250 करोड रुपयाची लोन सँक्शन झालेली आहे आणि असा उत्कृष्ट प्रतिसाद भेटलेला आहे. हा नेहमी हर वर्षाप्रमाणे चांगला परिसर.
तर अजून ज्या 30,000 लोकांनी इथे व्हिजिट केलेली आहे त्यातली किती लोक आम्हाला असं वाटतं की 7,000 फ्लेट 3 महिन्यामध्ये विकणार. एकंदरीत कसा वाटला यावेळेचा? लई चांगला होता आमचा जो उपक्रम होता आजच्या. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षी काय फरक? लई चांगला परिसर. पण आता काय होतं, जोनाला घर पाहिजे ते पॉझिटिव्हली इथे व्हिजिट करते आणि 3 ते 4 महिन्यामध्ये घर परचेस करते. ठाणे महापालिका क्षेत्रातील आर्थिक दुर्बल घटकातील आणि विधवा महिलांसाठी राबवण्यात येत असलेल्या धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजनेकरिता 13,000हून अधिक अर्ज पालिकेकडे प्राप्त झाले असून त्यापैकी 10,088 महिला योजनेकरिता पात्र ठरल्यात. या महिलांना घरघंटी आणि शिलाई यंत्रांचं वाटप करण्यात येणार असून त्याचा पहिला टप्पा मंगळवारी खारेगाव भागात राबवण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेने या योजनेअंतर्गत विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटी, 40 वर्षांवरील अविवाहित महिला, गिरणी कामगार, देवदासी, दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्रधारक, सर्वसाधारण महिला आणि कोरोना आजारानं ज्या महिलांच्या पतींचं निधन झाले अशा विधवा महिलांचा समावेश करण्यात आला आहे. याच धर्तीवर ठाणे महापालिकेनं योजना राबवावी आणि त्यास धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजना यांचं नाव देण्याची मागणी तत्कालीन महापौर नरेश मस्के यांनी केली होती. ही मागणी मान्य करत पालिकेनं योजनेसाठी अर्ज मागवले होते. या योजनेकरिता 13,638 अर्ज प्राप्त झाले असून त्यातील 10,088 अर्ज पात्र झालेत. या महिलांना घरघंटे आणि शिलाई यंत्रांचं वाटप करण्यात येणार आहे. त्याचा पहिला टप्पा मंगळवारी खारेगाव भागात राबवण्यात येणार असून यामध्ये खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते कळवा, दिवा, मुंब्रा भागातील 2,500 ते 3,000 महिलांना घरघंटी आणि शिलाई यंत्रांचं वाटप करण्यात येणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे.